रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे व देवा पाटील. करू नका. माणूस काय म्हणून राम 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 बटन टाकू नका. माणूस पटकन वरती जाईल. मग माणसाला देव का आठवतो? का आठवतो देव? नाही आठवायला पाहिजे ना. म्हणतो ना माणूस, चाले हे शरीर कोणाची असते आणि कोण बोलविते हरिवीन विठ्ठल विठ्ठल. म्हणून आता एकच करायचं, 2 तास प्रभू त्या ठिकाणी आपल्याला आठवले पाहिजे. देव आपलासा केला पाहिजे. मग कसा करायचा देव आपलासा कसा करायचा आणि तो कोणी केला? सुंदर अशा प्रकारचं उदाहरण आहे का? पैठणचे जे शांतीब्रह्म एकनाथ महाराज, त्यांच्याच नगरीमधले दुसरे संत होते. काही लोकांनाच माहिती आहे. ते मोमेडियन समाजामध्ये ते जन्माला आलेले होते. त्यांचं नाव होतं कुरुमदास. आता भगवंताने आपल्याला 2 हात दिले, 2 डोळे दिले, 2 पाय दिले, बरोबर? सगळं दिलं. तुम्ही वारीला जाता का? पंढरपूरच्या वारीला? बोला बोला, तुमच्याकडे बोलत नाहीत का? एकाने मान हलवली, दुसऱ्याने लगेच असं करू नका. जाते का सगळे? वा वा, दिंडी म्हणजे बघायचंच काम नाही. चला असो. देवाने आपल्याला 2 हात दिले, 2 पाय दिले, सुंदर नरदेह माणसाला प्राप्त करून दिला. पण माणसाला भजनाची गोडी लागत नाही. पण तो जो कुरुमदास संत होते ना, त्यांना हातही नव्हते आणि पायही नव्हते. त्यांना हातही नाही, पायही नाही, पण प्रभूची आवड एवढी जीवनामध्ये होती. 12 वर्ष त्या ठिकाणी वडील रोज त्यांना भानुदास महाराजांच्या कीर्तनाला घेऊन जायचे. रोज घेऊन जायचे. 12 वर्ष झाल्यानंतर वडील गतप्राण झाले. मृत्यू झाला वडिलांचा. आता कुरुमदास हे 22 वर्षाचे झाले. 22 वर्षाचे कुरुमदास, ज्या कुरुमदासाला हातही नाही आणि पायही नाही. कानाचे कान देऊन ऐका लक्षपूर्वक. त्या कुरुमदासाला हातही नाही आणि पायही नाही. कुरुमदासाने विचार केला, सांगितलं, आई एक काम कर, भानुदास महाराजांचं कीर्तन त्या ठिकाणी चालू आहे, तुम्हाला कीर्तनाला नेऊन बसव. आईने सांगितलं, बाबा 12 वर्ष तू कीर्तन सेवा ऐकली ना रे, आता तरी बंद कर, तुझे वडील गेले. पण कुरुमदासाने सांगितलं, नाही आई, माझी अशी शेवटची इच्छा आहे, एकदा मला कीर्तनाला नेऊन बसव, फक्त एकदा. हात जोडून प्रार्थना केली आईकडे. आणि मग आईने 22 वर्षाचा कुरुमदास स्वतःच्या पाठीवर घेतला. किती वर्षाचा? 22 वर्षाचा कुरुमदास स्वतःच्या पाठीवर घेतला आणि महाद्वारापर्यंत आल्या. आणि तिथे भानुदास महाराजांचं म्हणजे नाथबाबांचे आजोबा भानुदास महाराजांचं त्या ठिकाणी कीर्तन चालू झालं. कीर्तनामध्ये खांब्याला टेकन देऊन कुरुमदासाला त्या ठिकाणी बसवण्यात आलं. आई निघून गेली. आईला परमार्थाची आवड नव्हती. आई निघून गेली. आणि मग सुंदर अशा प्रकारे 2 तास त्या ठिकाणी कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर भानुदास महाराजांनी विषय काढला. म्हटले, आपल्याला उद्या दिंडीचं प्रस्थान पैठणहून होणार आहे पंढरपूरसाठी आणि सगळ्यांनी दिंडीसाठी यायचं. सगळी लोक कीर्तनातून उठून गेली. कीर्तन संपलं, लोक घरी गेली. आणि ठीक आहे म्हटले, महाराज आम्ही दुसऱ्या दिवशी प्रस्थानासाठी नक्कीच येऊ. कुरुमदास तो तिथेच बसून राहिला. आणि कुरुमदास भानुदास महाराजांच्या जवळ आला. साष्टांग दंडवत प्रणिपात केला आणि सांगितलं, बाबा माझी अशी इच्छा आहे की मीही दिंडीसाठी यावं. काय म्हटलं कुरुमदास? माझी अशी इच्छा आहे की मीही दिंडीला यावं. भानुदास महाराजांनी सांगितलं, कुरुमदासा, अरे तुला हात नाही, तुला पाय नाही आणि तू दिंडीत कसा येणार? ज्याला भगवंताने हात दिले, पाय दिले, त्याचं दिंडीत येणं शक्य आहे, पण तुला हातही नाही, पायही नाही, कसा येशील? सांगितलं, भानुदास महाराज फक्त एकदा हो म्हणा, माझ्या पद्धतीनं मी कसा यायचं ते येईल. आणि मग भानुदास महाराजांनी परमिशन दिली. आणि दुसऱ्या दिवशी दिंडीच्या ते पताका घेऊन सगळे भाविक जण पैठणमध्ये दाखल झाले. पैठण या तीर्थक्षेत्रामध्ये दाखल झाले. आणि मग तिथे प्रस्थान होणार. कुठून? पैठणहून पंढरपूरकडे प्रस्थान होणार. आणि मग आता नाम गजरामध्ये, नामाच्या घोषामध्ये सगळे भानुदास एकनाथ गात त्या ठिकाणी दिंडीचं प्रस्थान झालं. सगळे वारकरी पुढं चालायचे आणि हा कुरुमदास त्या ठिकाणी बसलेला होता. आता दर मुक्काम दर पाऊल करत त्या ठिकाणी निघाले. सगळे वारकरी दिवसभर चालायचे. कुरुमदास दिवसभर मंदिरात बसून राहायचा. आणि मग आता वारकरी संध्याकाळी झोपायचे. कुरुमदास लोटांगण घेत घेत घेत
लोटांगण घेत घेत, त्याला हातही नाही त्याला पायही नाही, लोटांगण घेत घेत तो कुर्मदास त्या ठिकाणी निघायचा, रोजची ती दिनचर्या. आणि मग 1 दिवस झाला, 4 दिवस झाले, असं करत करत दिंडी लहुळ नावाच्या गावापर्यंत गेली. लहुळ नावाच्या गावामध्ये गेल्याच्या नंतर भानुदास महाराजांचं तिथेही कीर्तन झालं आणि सांगितलं, महाराज कृपा करून देवाला सांगा की हा कुर्मदास आता थकला म्हणे, खूप थकला. अहो दिंडीत 25-25 किलोमीटर चालावं लागतं माऊलींकडनं. चालता करविता सगळा धणी तोच आहे. इथं साधं माणसाला गाडी जर पंक्चर झाली तर 1 किलोमीटर साधं चालता येत नाही. आणि दिंडीत माणूस म्हातारे वयाचे बाबा सुद्धा 25-25 किलोमीटर. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची. आणि मग त्या ठिकाणी लहुळ नावाच्या गावापर्यंत ती दिंडी येऊन पोहोचली. भानुदास महाराजांचं कीर्तन झालं आणि मग कुर्मदासाने सांगितलं, देवा हे भानुदास महाराज तुम्ही देवाला सांगा हा कुर्मदास आता थकला. रस्त्याने साधं जर माणूस चालायला लागलं तर पायात जर चप्पल नसेल तर माणसाचे पाय भाजतात, बरोबर. उन्हाळ्याचे दिवस होते, रस्त्याने जर चालायला लागलं तर माणसाचे पाय भाजतात. त्या कुर्मदासाचं शरीर किती भाजलं असेल, अंगावरचं वस्त्र फाटून गेलेलं होतं. आणि मग कुर्मदास लोटांगण घेत घेत लहुळ नावाच्या गावापर्यंत आले. देवाला सांगितलं, हे भानुदास महाराज कृपा करून देवाला सांगा हा कुर्मदास, कुर्मदासाचा नमस्कार सांगा देवाला, हा कुर्मदास आता पुढे नाही येऊ शकत. हा कुर्मदास आभागी आहे म्हणून पंढरीचा पांडुरंग परमात्मा त्याला पाहता येणार नाही. आणि मग दिंडीचं पुन्हा लहुळ नावाच्या गावामधून प्रस्थान झालं. दिंडी पंढरपूरमध्ये आले, महाद्वारापर्यंत दिंडी आली. आणि मग पुढे रांगेमध्ये दिंडीचं दर्शन व्हायला सुरुवात झाली. प्रत्येकजण देवाचं दर्शन करत होता. भानुदास महाराजांचा नंबर त्या ठिकाणी आला. भानुदास महाराजांनी देवाला हात जोडले आणि सांगितलं, हे देवा तुमचा जो लाडका लढीवाळ भक्त आहे ना, जो कुर्मदासाने माझ्याजवळ निरोप सांगितला, तुमचा जो कुर्मदास आहे तो तुमच्यापर्यंत येऊ शकला नाही. पंढरीश परमात्म्याने कानावर शब्द ऐकल्या बरोबर भक्तासाठी देव काहीही करू शकतो. न सांगता करी सर्व काम, न सांगता करी सर्व काम, सगळी कामे करतो. आणि मग आता
परमात्म्याने ऐकलं की आपला जो लढीवाळ भक्त आहे तो लहुळ नावाच्या गावामध्ये ताड दिशीन भगवंताने विठेवरून उडी मारली आणि लहुळ नावाच्या गावामध्ये गेले. गेल्याबरोबर त्या कुर्मदासाला मांडीवर घेतलं आणि देवाच्या डोळ्यातून 2-2 अश्रूंच्या धारा वाहायला लागल्या. आज विठ्ठल विठ्ठल आज देवाच्या डोळ्यातून 2-2 अश्रूंच्या धारा वाहायला लागल्या. कुर्मदासाला मांडीवर घेतलं आणि सांगितलं, कुर्मदासा मला येण्यासाठी वेळ लागला त्याबद्दल मी तुझी क्षमा मागतो. हे कुर्मदासाच्या पाठीवरून देवाने उजवा हात फिरवला, अंगावरचे काटे नाहीसे झाले आणि कुर्मदासाचा त्याच ठिकाणी देवाच्या मांडीवर प्राण गेला. किती भाग्यवान म्हणावा लागेल कुर्मदास. भगवान परमात्म्याच्या मांडीवर प्राण जातो, संताच्या मांडीवर प्राण जातो. मनुष्याने भाग्यवान समजावं आणि म्हणूनच त्याला संत म्हणतात. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो पाटील